तुम्हाला पण कधी-कधी असंच होतं का, की घरातल्या कोणत्याच कामाला हात लावत नाही? आज मला पण कामाचा खूप कंटाळा आला होता. सकाळी-सकाळी मुलांना शाळेत पाठवलं, नाश्ता केला आणि त्यांनी जिमला गेले आणि थोडा वेळ मी मोबाईल घेऊन बसले. मोबाईलमधले काय टाईमचा तर पताच लागत नाही. नंतर घरातले पटपट, पटापट सगळे कामं आवरली. त्यांनी जिमवरून परत आले. नंतर त्यांना भात, भाजी, फिका आणि आवळ्याची चटणी जेवायला दिलं. देवपूजा करून घेतली आणि काही कामं होतात, नाही होतात तेवढ्यातच मुले शाळेतून परत येतात. तर आज होता वीरच्या शाळेत कोणाचा तरी बर्थडे, तर त्याला ॲपल दिलं होतं. तेच तो सांगत होता. मला खरंच वीर आणि नेत्राच्या शाळेतला हा रूल खूप आवडतो, कारण बर्थडे कोणाचाही असला, कोणत्याही मुलाचा असला तर फक्त फ्रूटच अलाऊ करतात, चॉकलेट केक वगैरे काहीच घेत नाहीत. नंतर मी मटरची कचोरी करायला घेतली. मध्येच वीरला स्टोरी सांगायची होती. त्याच्या शाळेत दर शुक्रवारी स्टोरी बुक देतात, तर त्या आत्ताच सांग असं म्हणत होता. आणि नेहमीप्रमाणे वीर आणि नेत्रा काही नवीन करायचं असलं की चुली शेजारीच बसलेले असतात. मग मी त्यांना काय काम देऊ म्हणून मसाल्याचे छोटे छोटे बॉल्स करायला दिले आणि एवढ्या आवडीने त्यांनी मनापासून बनवले की एकदम परफेक्ट. आणि कचोरी मी पहिल्यांदाच बनवली होती, गरमागरम तयार झाली. नेत्राला फारशी आवडली नाही, त्यांचे पप्पा तर अजिबातच खात नाहीत. तर वीर आणि मी मस्तपणे एन्जॉय केली. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.